नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 1 जुलै 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारताचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विक्रम मिस्री। जून 2024 मध्ये देशाचे 35वे परराष्ट्र सचिव म्हणून विक्रम मिस्री यांची नियुक्ती भारत सरकारने जाहीर केली आहे। तर बघा, ते देशाचे 35वे परराष्ट्र सचिव असणार आहेत। तर 15 जुलै 2024 रोजी ते कार्यभार स्वीकारतील। ते विनय क्वात्रा यांची जागा घेणार आहेत। ते 1989च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत। तर ते सध्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी 1997 मध्ये इंदर कुमार गुजराल, 2012 मध्ये मनमोहन सिंग आणि 2014 मध्ये नरेंद्र मोदी या 3 पंतप्रधानांचे खासगी सचिव म्हणून काम केले आहे। त्यांनी 2019 ते 2021 पर्यंत चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केले। तसेच जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर तणाव वाढल्यानंतर भारत आणि चीनमधील चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे मानले जाते। त्यांनी स्पेन आणि म्यानमारमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केले आहे। तर बघा, भारताचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून विक्रम मिस्री यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर ते भारताचे 35वे परराष्ट्र सचिव असणार आहेत आणि 15 जुलै 2024 रोजी ते विनय क्वात्रा यांची जागा घेतील। नेक्स्ट आहे, 12वा विश्व हिंदी सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर उषा ठाकूर। नेपाळमधील भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या हिंदी संवाद कार्यक्रमात डॉक्टर उषा ठाकूर यांना 12वा विश्व हिंदी सन्मान प्रदान करण्यात आला आहे। हिंदी साहित्याच्या जडणघडणातील योगदानाबद्दल उषा ठाकूर यांना हा सन्मान देण्यात आला आहे। त्यांनी हिंदी आणि नेपाळीमध्ये 40हून अधिक कामांचे भाषांतर केले आहे। हा पुरस्कार भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून दिला जातो। तर बघा, 12वा विश्व हिंदी सन्मान डॉक्टर उषा ठाकूर यांना प्रदान करण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे, ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 कोणी जिंकला? तर याचे योग्य उत्तर आहे भारत। तर बघा, ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 भारताने जिंकलेला आहे। तर या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहूया। बघा, कालावधी काय होता? 1 जून ते 29 जून 2024। स्थळ किंवा ठिकाण होते वेस्ट इंडिज आणि अमेरिका। याची आवृत्ती होती 9वी। तर विजेता ठरलेला आहे भारत। भारताचा कर्णधार होता रोहित शर्मा। उपविजेता संघ आहे दक्षिण आफ्रिका। यांचा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार होता ॲडम मार्क्रम। मालिकावीर म्हणजेच प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरलेला आहे भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह। सामनावीर ठरला भारतीय फलंदाज विराट कोहली। सर्वाधिक धावा केलेल्या आहेत रहमान उल्लाह गुरबाज, अफगाणिस्तानचा खेळाडू आहे। त्याने 281 धावा केलेल्या आहेत। सर्वाधिक विकेट्स अर्शदीप सिंग भारत आणि फजल हक फारुकी अफगाणिस्तान यांनी 17 विकेट्स घेतलेले आहेत। संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता पुरुषांचा T20 विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे। तर भारताने 7 रनाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केलेला आहे। तर बघा, ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 भारताने जिंकलेला आहे। तर T20 विश्वचषक जिंकणारा भारताने 2दा T20 विश्वचषक जिंकलेला आहे। 2007 मध्ये पहिल्यांदा आणि 2024 मध्ये दुसऱ्यांदा। तर विद्यार्थी मित्रांनो, ICC पुरुष T20 विश्वचषक 2000 संदर्भात आपण स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे। त्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेलमध्ये माहिती मिळून जाईल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच फ्रीडम एज नावाचा पहिलाच लष्करी सराव कोणी सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे दक्षिण कोरिया, अमेरिका आणि जपान। जून 2024 मध्ये दक्षिण कोरिया, अमेरिका आणि जपान यांनी फ्रीडम एज नावाचा पहिला त्रिपक्षीय बहुक्षेत्रीय सराव सुरू केला आहे। दक्षिण कोरियातील जेजू बेटावर हा सराव 3 दिवस आयोजित करण्यात आला। उत्तर कोरियाकडून निर्माण होणाऱ्या धोक्यांविरुद्ध आणि रशियासोबतचे संबंध अधिक घट्ट होत असल्याच्या विरोधात सुरक्षा सहकार्य वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे। हा सराव दरवर्षी केला जाणार आहे। जेजू बेट हे 1833.2 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले दक्षिण कोरियाचे सर्वात मोठे बेट आहे। तर बघा, फ्रीडम एज नावाचा त्रिपक्षीय बहुलष्करी सराव हा दक्षिण कोरिया, अमेरिका
आणि जपान या 3 देशांनी सुरू केलेला आहे। नेक्स्ट आहे भारतीय रेल्वेसाठी मध्य रेल्वेने पहिला तरंगणारा सोलर प्लांट कोठे बसवला आहे? तर महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी। जून 2024 मध्ये भारतीय रेल्वेसाठी प्रथमच मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील नाशिक येथील इगतपुरी तलावामध्ये तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित केला आहे। याची क्षमता 10 मेगावॅट पॉवर एवढी आहे। 2030 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन करण्याचे मध्य रेल्वेचे उद्दिष्ट आहे। यासाठी आधीच रेल्वेने स्थानकांच्या छतावर आणि इमारतींवर 12.05 मेगावॅट सौर संयंत्रे सुरू केलेली आहेत। नेक्स्ट आहे उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात बायोप्लास्टिक पार्कची स्थापना करण्यात येणार आहे? तर याचे उत्तर आहे लखीमपूर खेरी। उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने राज्यात पेट्रोलियम डेरिव्हेटिव्ह आधारित प्लास्टिक उत्पादनांमुळे होणाऱ्या पर्यावरणीय प्रदूषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी बायोप्लास्टिक पार्क स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। लखीमपूर खेरी जिल्ह्यातील गोला गोरखनाथ तालुक्यातील कुंभी गावात 1000 हेक्टर जमिनीवर विकसित होणारे बायोप्लास्टिक पार्क तयार केले जाणार आहे। त्याची स्थापना 2000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने केली जाणार आहे। उत्तर प्रदेश एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरण उद्यानाच्या विकासासाठी नोडल एजन्सी असणार आहे। बायोप्लास्टिक हे एक प्रकारचे प्लास्टिक आहे जे कॉर्न, सूर्यफूल, साखर, बीट इत्यादी नैसर्गिक पदार्थांपासून बनवले जाते। हे उद्यान प्लास्टिकशी संबंधित विविध तंत्रज्ञान विकसित आणि अभ्यास करण्यावर भर देणार आहे। नेक्स्ट आहे जंगलातील आग लवकर शोधण्यासाठी प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली सुरू करणारे पहिले व्याघ्र प्रकल्प कोणते आहे? तर पेंच व्याघ्र प्रकल्प आहे। जून 2024 मध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पाने जंगलातील आग लवकर शोधण्यासाठी प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली सुरू केली आहे। या प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीमध्ये 15 किलोमीटरच्या व्हिज्युअल रेंजसह उच्च रिझोल्यूशन कॅमेरा आहे। हे AI शक्तीवर चालणारे प्लॅटफॉर्म पेंटारामध्ये 3 मिनिटांच्या आत जंगलातील आगीबाबत रिअल टाइम अलर्ट देण्यासाठी कॅमेरा फीड आणि उपग्रह आधारित डेटा आहे। हा पॅन टिल्ट झूम किंवा PTZ कॅमेरा पेंचच्या एका उंच टेकडीवर बसलेल्या टॉवरवर बसवण्यात आला आहे। प्रणालीचा दुसरा घटक नियंत्रण कक्ष आहे जो कोलिटमारा येथील पश्चिम पेंच श्रेणी कार्यालयात आहे। या प्रणालीमध्ये 15 व्यावसायिक उपग्रह सेवा एकत्रित केल्या आहेत। ही प्रणाली तापमान, पर्जन्य, वारा इत्यादीशी संबंधित माहिती देखील प्रदान करेल। या प्रकल्पाला सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड नागपूर आणि महाराष्ट्र सरकार यांनी निधी दिला आहे। नेक्स्ट आहे अलीकडे संज्ञान ॲप कोणी सुरू केले आहे? तर रेल्वे सुरक्षा दलाने सुरू केलेले आहे। रेल्वे सुरक्षा दलाने RPF कर्मचाऱ्यांना शिक्षित आणि सक्षम करण्यासाठी संज्ञान ॲप लॉन्च केले। RPFचे महासंचालक मनोज यादव यांनी मोबाईल ॲप्लिकेशन संज्ञान ॲप लॉन्च केले आहे। संज्ञान मोबाईल ॲप्लिकेशन 1 जुलैपासून लागू होणाऱ्या 3 नवीन फौजदारी कायद्यांची सखोल माहिती देईल। 1 जुलै 2024 पासून भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायद्याच्या जागी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे नवीन फौजदारी कायदे लागू केले जाणार आहेत। नेक्स्ट आहे सरोगसीद्वारे माता झालेल्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांना किती दिवसांची प्रसूती रजा दिली जाईल? तर 180 दिवसांची देण्यात येणार आहे। जून 2024 मध्ये केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने केंद्रीय नागरी सेवा नियम 1972 मध्ये सुधारित नियमांची अधिसूचना जारी केली आहे। यानुसार सरोगसीद्वारे माता झालेल्या महिला सरकारी कर्मचारी देखील 180 दिवसांची म्हणजे 6 महिन्यांची प्रसूती रजा घेऊ शकतात। सरोगसीद्वारे मूल जन्माला आल्यास महिला सरकारी कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा देण्याचा कोणताही नियम आतापर्यंत नव्हता। तसेच 2 पेक्षा कमी जिवंत मुले असलेले पुरुष सरकारी कर्मचारी असलेल्या वडिलांना मुलाच्या जन्माच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत 15 दिवसांची पितृत्व रजा मिळू शकते। नेक्स्ट आहे अलीकडेच डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली। तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर तो ऑस्ट्रेलिया या देशाचा खेळाडू आहे। जून 2024 मध्ये ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला। तो IPLसह इतर लीगमध्ये खेळत राहणार आहे। डेव्हिड वॉर्नरच्या नावावर 49 आंतरराष्ट्रीय शतके आहेत। नेक्स्ट आहे SBI जनरल इन्शुरन्सचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नवीन चंद्र झा यांची करण्यात आलेली आहे।
नवीन चंद्र झा यांची SBI जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। ते किशोर कुमार पोलदासू यांची जागा घेतील। ते 1994 पासून स्टेट बँक ऑफ इंडियाशी संबंधित आहेत। याआधी त्यांनी SBI चे उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले होते। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाला FATF मनी लॉन्ड्रिंग ग्रे लिस्ट मधून काढून टाकण्यात आले आहे? तर तुर्की या देशाला 28 जून 2024 रोजी देशाच्या आर्थिक पुनर्प्राप्ती योजनेला चालना देऊन आंतरराष्ट्रीय गुन्हे वॉचडॉग फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सद्वारे विशेष छाननी आवश्यक असलेल्या देशांच्या ग्रे लिस्टमधून तुर्कीला काढून टाकण्यात आले आहे। 2021 पासून तुर्कीला मनी लॉन्ड्रिंग आणि देश आणि अल कायदा सारख्या गटांना होणाऱ्या दहशतवादाला वित्तपुरवठा करण्यापासून रोखण्यात अक्षमतेमुळे ग्रे लिस्टमध्ये ठेवण्यात आले होते। सिंगापूरमध्ये FATFच्या समापनपूर्ण सत्रादरम्यान हा निर्णय घेण्यात आला। अलीकडेच तुर्कीने क्रिप्टोकरन्सीवर देखरेख वाढवण्यासाठी आणि त्यांना आंतरराष्ट्रीय मानकानुसार आणण्यासाठी कायदे केले आहेत। नेक्स्ट आहे, हॉकी इंडियाने पॅरिस ऑलिम्पिकसाठी जाहीर केलेल्या संघाचा कर्णधार कोण आहे? तर हरमनप्रीत सिंग हा कर्णधार आहे। जून 2024 मध्ये हॉकी इंडियाने पॅरिस ऑलिम्पिकसाठी 16 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे। या संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग हा आहे। नेक्स्ट आहे, आउटलुक प्लॅनेट सस्टेनेबिलिटी समिट आणि अवॉर्ड्स 2024 मध्ये सस्टेनेबल गव्हर्नन्स चॅम्पियन अवॉर्ड कोणी जिंकला? तर गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स यांनी जिंकलेला आहे। तर गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडला आउटलुक प्लॅनेट सस्टेनेबिलिटी समिट आणि अवॉर्ड्स 2024 मध्ये सस्टेनेबल गव्हर्नन्स चॅम्पियन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे। ही ओळख शाश्वत पद्धती आणि गव्हर्नन्स उत्कृष्टतेसाठी GRAC ची अतूट बांधिलकी दर्शवते। नेक्स्ट आहे, दरवर्षी आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस कधी साजरा केला जातो? तर 30 जून रोजी साजरा केला जातो। दरवर्षी 30 जून रोजी आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस साजरा केला जातो। लघुग्रह आणि इतर पृथ्वीजवळील वस्तूच्या संभाव्य धोक्यांबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।